नमस्कार. माणूस योग्य मार्गाने गेला व त्याच्यात तळमळ असेल तर सर्व अडचणीवर तो मात करतो. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्याने दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख कधीच होत नाही. उचललेलं प्रत्येक पाऊल एका नवीन प्रवाहाला जन्म देत राहतं. मात्र त्यात वाहत जायचं की योग्य दिशा द्यायची हे ठरवणं आपल्या हातात असतं. चेहरा मनाचा आरसा असतो. तो स्वच्छ असावा, पण सुंदर असावाच अशी अपेक्षा नसते, कारण ती निसर्गाची देणगी आहे. आईबाप, आजी आजोबा अशा अनेक पिढ्यांचा वारसा आहे. मन शुद्ध असावं. लोक चेहरा विसरतात, पण शब्द आणि शुद्ध मन कधीच विसरत नाहीत. आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे. भौतिक संपत्तीबरोबरच भावनिक, वैचारिक आणि बौद्धिक पातळीवरही. त्यासाठी अशी श्रीमंती असलेल्या महनीय व्यक्तिमत्वांचा तिरस्कार न करता त्यांच्या श्रीमंतीचा आदर करूनच पुढं वाटचाल केली पाहिजे. धैर्य ही कठीण परिस्थितीमध्ये स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळतेच. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांच्या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी याचं स्मरण ठेवायला हवं. जिंकलेल्या माणसाचं कौतुक सगळेजण करत असतात, पण तेवढंच महत्त्वाचं असतं हारलेल्या माणसाला स्फूर्ती देणं. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताला सुरुवात झाली. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात झाली. हक्क गाजवायला माणूस मात्र आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो. धन्यवाद.